मित्रांनो, तुमच्या बरोबर असे किती वेळा झाले आहे की तुम्ही एखादी नवीन सवय लावून घ्यायचा विचार करता किंवा तुम्हाला तुमची एखादी वाईट सवय सोडायची असते। काही दिवस सातत्य ठेवून तुम्ही ती नवीन सवय लावून घ्यायचा प्रयत्न तर करता, पण काही दिवसानंतर हे सातत्य कमी होते किंवा मग तुमच्यातले मोटिवेशन संपून जाते आणि मग कामाला चालढकल करायची सवय परत चालू होते, ज्यामुळे परिस्थिती जैसे थे होऊन जाते। पण जर मी तुम्हाला सांगितले की या समस्येला सोडवण्याचा एकदम सोपा आणि सरळ मार्ग आहे आणि तो मार्ग आहे 20 सेकंदांचा नियम। या नियमाचा वापर करून आपण आपल्या मनाकडून ती कामे करून घेऊ शकतो जी कामे करण्यासाठी आपल्याला अवघड जाते। मित्रांनो, तुम्हाला चांगल्या सवयी सहज लावायच्या असतील आणि 20 सेकंद नियम काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा 20 सेकंदांचा नियम आपण अमेरिकन लेखक शॉन एकर यांच्या आयुष्यातील घडलेल्या सत्य घटनेतून समजून घेऊया। नंबर 1, 20 सेकंदांचा नियम। अमेरिकन लेखक आणि स्पीकर शॉन एकर यांना गिटार शिकायचे होते। त्यांनी ठरवले की सलग 21 दिवस ते गिटार वाजवायचा सराव करतील, ज्यामुळे ते चांगले गिटार वाजवू शकतील। त्यांनी पेपरवर 21 दिवसांचे चेकबॉक्स बनवले आणि त्याला भिंतीवर चिकटवले। त्यांना वाटले 21 दिवस गिटार वाजवायचा सराव केल्यामुळे त्यांना याची सवय लागेल, पण वास्तवता वेगळीच निघाली। 21 दिवसाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी फक्त सुरुवातीचे 4 दिवसच गिटार वाजवले आणि त्यानंतर ते रोज गिटार वाजवण्याऐवजी ते आपल्या सोफ्यावर पडलेल्या टीव्हीचा रिमोट उचलून मस्त टीव्ही बघत बसायचे आणि आपला सगळा वेळ टीव्ही बघण्यात वाया घालवायचे। त्यानंतर ते स्वतःवरच रागवायचे, चिडायचे। ते स्वतःलाच दिलेले वचन रोज तोडायचे। त्यांना कळत नव्हते की ही कामाला चालढकल करायची सवय कशी मोडायची। ते ह्या गोष्टीवर विचार करू लागले। त्यांना असे जाणवले की त्यांनी त्यांच्या गिटारला चांगले कव्हर घालून आपल्या कपाटामध्ये एकदम आतमध्ये ठेवले होते, जे त्यांना दिसत सुद्धा नव्हते। ते वापरण्यासाठी त्यांना कपाटातून गिटार काढून गिटारचे कव्हर काढून मग ते त्याला वाजवत होते। जिथे सुरुवातीचे 4 दिवस तर त्यांनी हे सर्व कष्ट घेतले, पण 4 दिवसानंतर त्यांचे मोटिवेशन संपून गेले आणि मग कपाटातून गिटार काढून वाजवण्याऐवजी त्यांना शेजारी पडलेला रिमोट दाबून टीव्ही बघणे जास्त सोपे वाटू लागले। मग त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी एक गिटार स्टँड विकत घेतले। गिटारला आपल्या लिव्हिंग रूमच्या सोफ्याच्या जवळच ठेवले आणि मग त्यांनी टीव्हीच्या रिमोटचे सेल काढून कपाटात ठेवून दिले, जिथे ते काढण्यासाठी त्यांना 20 सेकंदांचा वेळ लागत होता। ह्यामुळे झाले असे की जेव्हा शॉन घरी यायचे तेव्हा त्यांना टीव्ही बघायची इच्छा व्हायची, पण टीव्ही बघण्यासाठी त्यांना आता खूप कष्ट घ्यावे लागणार होते। कपाटापर्यंत जाणे, सेल काढून रिमोटमध्ये टाकणे, त्यामुळे ते शेजारीच असलेला गिटार उचलून सराव करू लागले, कारण ते त्यांना जास्त सोपे वाटू लागले। आणि अशाच प्रकारे हा 20 सेकंदाचा नियम वापरून त्यांनी सलग 21 दिवस गिटार वाजवायचा सराव केला, जिथे त्यांना गिटारची प्रॅक्टिस चालू करण्यासाठी 20 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागत होता आणि दुसरीकडे त्यांना टीव्ही पाहण्यासाठी 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागत होता। अशा प्रकारे ह्या 20 सेकंद नियमाचा वापर करून तुम्ही सुद्धा तुम्हाला पाहिजे ती सवय लावू शकता। म्हणजे जी सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे ती अशा प्रकारे सेट करा की तिला चालू करायला तुम्हाला 20 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागेल आणि जी सवय तुम्हाला सोडायची आहे त्या सवयीला चालू करण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला पाहिजे। ही ट्रिक वापरून तुम्ही ती सगळी कामे करू शकता जी कामे तुम्हाला कठीण वाटतात। आता हे ऐकायला तर फार सोपे वाटते, पण ह्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला पुढचे मुद्दे सुद्धा अंमलात आणावे लागतील। नंबर 2, सगळ्यात अवघड काम सर्वात आधी करा। मित्रांनो, हा 20 सेकंदांचा नियम आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे आत्मसात करण्यासाठी त्या कामाला सर्वात आधी करा जे काम तुम्हाला सर्वात कठीण वाटते। लेखक उद्योजक जेम्स क्लियर जेव्हा MBA करत होते तेव्हा ते आपल्या मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये ग्राहकांना चांगला अनुभव कशा प्रकारे देता येईल याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधत होते। त्याचा उद्देश हा होता की ग्राहकाला ठीकठाक सर्व्हिस देऊन सुद्धा ग्राहकाला खुश कसे करता येईल। त्यांना एका अभ्यासात असे आढळून आले की शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे
की कोणत्याही प्रक्रियेमध्ये जेव्हा सर्वात त्रासदायक अनुभव आपण सुरुवातीलाच घेतो, त्यानंतरचे सगळे अनुभव आपल्याला सोपे वाटतात. म्हणजे नंतर कमी त्रास देणारी कामे सुद्धा आरामात पूर्ण होतात. मग जेम्स क्लिअर यांनी हा सिद्धांत आपल्या प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी वापरला. त्यांनी आपल्या प्रोडक्टच्या त्रासदायक गोष्टी कस्टमर्सला सर्वात आधी सांगितल्या आणि नंतर सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. कारण लोकांच्या मनात कोणत्याही गोष्टीचा शेवट जास्त लक्षात राहतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही शेवट चांगला कराल तेव्हा तुम्हाला सुद्धा छान वाटेल. त्यामुळे तुमच्या सगळ्यात अवघड कामांना सर्वात आधी पूर्ण करा. कारण तुमच्याकडे प्रत्येक दिवशी एक मर्यादित एनर्जी असते. समजा ही एनर्जी तुम्ही तात्पुरता आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये वापराल तर मग महत्त्वाची कामे करण्यासाठी तुमच्यामध्ये एनर्जी राहणार नाही आणि मग तुम्ही महत्त्वाची कामे चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. एक उदाहरण बघूया. समजा एके दिवशी तुमच्या मित्राने तुम्हाला पार्टीसाठी बोलवले आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला घर साफ करायचे आहे, तुमची काही बिलं भरायची आहे आणि तुम्ही विचार केला की आधी तुम्ही तुमच्या मित्राला भेटून येऊ आणि मग ही कामे करू. तर अशाने तुमचा दिवस चांगल्या अनुभवातून सुरुवात होऊन वाईट अनुभवाने संपेल. कारण त्या दिवशी तुम्ही सगळ्यात अवघड काम शेवटी केले आहे. आणि कधी कधी अशामुळे महत्त्वाची कामे करायची सुद्धा राहून जातात. त्याऐवजी तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करून नंतर मित्राला भेटायला गेलात तर तुम्हाला दिवसाखेर एक प्रकारचे समाधान लाभेल. नंबर 3, छोटे छोटे विजय मिळवा. कोणत्याही कामाला पूर्ण करण्यासाठी सर्वात आधी तुमच्यामध्ये विश्वास पाहिजे की तुम्ही त्या कामाला पूर्ण करू शकता आणि मग छोटी छोटी पावले टाकून छोटे छोटे विजय मिळवा. अनेक लोक ही चूक करतात की ते मोटिवेशनच्या भरात मोठमोठ्या गोष्टी करायच्या ठरवतात, पण जेव्हा ॲक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा मोटिवेशनची सगळी हवा निघून जाते. जसे की मोटिवेटेड होऊन तुम्ही ठरवता की मी रोज 1 तास पुस्तक वाचेल किंवा उद्यापासून मी रोज 4 वाजता उठेल, तर शक्यता आहे की तुमची ही कमिटमेंट जास्त काळ टिकणार नाही. कारण मनातून तुम्हाला माहिती असते की हा निर्णय तुम्ही भावनेच्या भरात घेतला आहे आणि ह्यामध्ये तुम्ही सातत्य राखू शकणार नाही. त्यामुळे इथे कामी येतो 2 मिनिटांचा नियम, ज्यामध्ये तुम्हाला एका कामाला फक्त 2 मिनिट करायचे आहे, ज्यामुळे तुमच्या मेंदूला ते काम एकदम सोपे वाटेल. त्यामुळे रोज 1 तास पुस्तक वाचण्याऐवजी स्वतःला सांगा की मी फक्त 2 मिनिट पुस्तक वाचेल. नंतर हळूहळू हा वेळ वाढवत राहा. जर तुम्ही कधी ऑनलाईन पैसे कमवले नसतील तर हा विचार करण्याऐवजी मी ऑनलाईन लाखो रुपये कमवेल, जे करणे तुमच्या मेंदूसाठी फार अवघड असेल. पण जर तुम्ही सुरुवातीलाच ठरवले की तुम्हाला ऑनलाईन फक्त 1000 रुपये कमवायचे आहे, हे काम तुमच्या मेंदूसाठी सोपे असेल. जेव्हा आपण छोटी छोटी ध्येय ठेवतो तेव्हा ती ध्येय आपल्या मेंदूला सोपी वाटतात आणि मग आपण त्या दिशेने ॲक्शन्स घ्यायला सुरुवात करतो. नंबर 4, सातत्य राखा. मित्रांनो, तुमच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणे म्हणजे जुन्या काळातील कोळशाची ट्रेन चालवण्यासारखे आहे. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला वेळ लागेल. रस्त्यात तुम्हाला अनेक अडचणी येतील, संकटे येतील, ज्याला तुम्हाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे ती ट्रेन चालवण्यासाठी जसा सतत कोळसा तिच्यामध्ये टाकावा लागतो, तसेच प्रेरणादायी विचार सतत तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये फीड करावे लागतील. नाहीतर तुमच्या आयुष्याची ट्रेन मध्येच थांबेल. त्यामुळे सतत चांगल्या पुस्तकांचे वाचन, तुमच्या ध्येयाशी संबंधित जास्तीत जास्त माहिती घ्या, त्या क्षेत्रातल्या लोकांचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, तरच तुमची ट्रेन ट्रॅकवर राहील. नाहीतर समजा तुम्ही आज सोशल मीडियाच्या काळात भरकटला आणि आपल्या मेंदूला चुकीची माहिती फीड कराल तर तुमच्या आयुष्याची ट्रेन सुद्धा भरकटेल आणि नंतर फक्त पश्चाताप करावा लागेल. मित्रांनो, हे होते तुमच्या सवयी बदलण्याचे काही जबरदस्त नियम. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.